महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत आणि त्या भागामधील परंपरेमुळे ही धार्मिक स्थळं प्रसिद्ध आहेत। अशाच प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कवठेवाडी या गावामधील बिरोबाची यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। नवस्फूर्तीसाठी पेटलेले लाल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे। मातीचे हे पेटते माठ घेऊन भक्त बिरोबाच्या मंदिराला फेरे मारतात। अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरते। यात्रेच्या वेळी हा थरारक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो। आज देखील ही परंपरा जपली जाते। तर मित्र हो, नेमकी कथा ही परंपरा काय आहे? तर मित्र हो, कथा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर। कापलेला भाग हा घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवला जातो। खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकडं या घागरीमध्ये उभी करतात, त्यामध्ये कापूस टाकतात। बाहेरच्या बाजूने नव्या कोऱ्या कापडाने त्याला घट्ट बांधतात, त्याला फुलांचा हार घालतात। तसेच इतर आकर्षक सजावट आणि नवस केलेल्या व्यक्तीचे नाव सुद्धा नमूद केलेले असते। मित्र हो, कथा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले सुद्धा आणि आख्यायिका सुद्धा आहेत। पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढरं चारण्यासाठी घेऊन आली होती, तेव्हा त्यांच्यावर आलेले संकट बिरोबाच्या नवसानं दूर झालं आणि ते भयमुक्त झाले आणि तेव्हापासूनच ही महाराष्ट्रामधील कथ्याची परंपरा सुरू झाली। जत्राच्या निमित्ताने सगळे सोयरे मित्रमंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते आणि सुख दुःखाच्या गोष्टी होतात। त्यामुळे अशा प्रकारच्या परंपरा भावी पिढीला आपल्या संस्कृतीची जाण करून देतात। मित्र हो, कामाच्या निमित्ताने राज्यभर विखुरलेले ग्रामस्थ आणि हजारो भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात। बिरोबा महाराजांच्या मानाच्या काठीच्या मिरवणुकीत हजारो भक्त सहभागी झाले होते। विस्तवाचे निखारे अंगावर पडत असतानाही मंदिराला प्रदक्षिणा मारताना या भाविकांना बघण्यासाठी राज्यभरातून लोकांची गर्दी होती। बिरोबा महाराजांच्या काठीच्या मिरवणुकीनंतर माठात सजवलेल्या या कठ्यांना आग लावली जाते आणि नवस्फूर्ती करण्यासाठी पेटवलेले हे माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारून भाविक आपली नवस्फूर्ती करतात। ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून हे गाव जपत आलंय। अशा प्रकारे साजऱ्या होणाऱ्या या यात्रा जत्राच्या निमित्ताने सगळे सोयरे मित्रमंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते। मित्र हो, नवसाचा कटा ही श्रद्धा की अंधश्रद्धा? मित्र हो, या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कटे म्हणजेच घागर डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात। प्रत्येक फेरेगणित किलो किलो तेल या ढणढणत्या काठ्यांमध्ये भाविक ओतत असतात। तापलेले हे तेल कठ्यांमधून भक्तांच्या अंगावर ओघळत येते। मात्र लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तापलेल्या तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही। यात काही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस्फूर्तीसाठी कठा तयार केला जातो आणि आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबा संचार झालेला असतो, अशी इथे असणाऱ्या भाविकांची धारणा आहे। मित्र हो, आदिवासी बहुल असलेल्या अकोले तालुक्यात अशाच प्रकारे अनेक कथा परंपरा जपल्या जातात। तालुक्यामध्ये टाहाकारी येथील जगदंबा मंदिर, कळसुबाई मंदिर, हरिश्चंद्रगड, अमृतेश्वर मंदिर, अगस्ती मंदिर अशी अनेक मंदिरे असून ती भक्तांची श्रद्धास्थाने आहेत। रतनगड, रंधा धबधबा, निळवंडे आणि भंडारदरा धरण यासह अनेक पर्यटन स्थळे पर्यटनाबरोबरच परंपरा जोपासण्याचे काम येथील आदिवासी बांधव करीत आहेत। आदिवासी बांधवांनी ही जपलेली परंपरा निश्चितच आपल्याला आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नवनवीन आदिवासी परंपरा, रूढी परंपरा, संस्कृती जाणून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज कवठवाडीची यात्रा आहे, नेमका देवाचा काय महिमा आहे? या देवस्थानाचा महिमा असा आहे का या ठिकाणी बिरोबा देवस्थान जे आहे या ठिकाणी साधारणतः 150-200 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार साधारणतः अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या काळामध्ये जी देवस्थानं उभी राहिली, ज्या समाजाच्या परंपरेनुसार ज्या रीतिरिवाज, चालीरीती आणि दैवतांची जी काही यात्रा भरवण्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्यावेळेला जो चालू झालेला आहे तो आम्हालाही सांगता येणार नाही। पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत आणि ती परंपरा आज आमच्यापर्यंत चालत आलेली आहे। आणि इथं जो कथा आहे, कथा म्हणजे नेमकं काय तर मातीची घागर कुंभारांनी बनवली जाते आणि ती विशिष्ट प्रकारे बनवली जाते आणि मग ती इथं आणल्यानंतर ती कापल्या जाते, तिचा बूड कापला जातो
आणि तो कापलेला बूड आहे तो घागरीमध्ये उलटा मारला जातो, त्याला पूर्णपणे छिद्र मारल्या जातात की जेणेकरून त्याच्यामध्ये टाकलेलं तेल हे पूर्णपणे खाली अंगावर त्या भक्ताच्या येत असतं. आणि मग ज्या वेळेला निशाण जे आहे ते साकीरवाडी गावातून दैवताचं निशाण येतं, ते निशाण इथं आल्यानंतर ते निशाण इथं दैवताला समोर स्पर्श केल्यानंतर भक्तांच्या अंगामध्ये त्याचा संचार होतो आणि तो संचार झाल्यानंतर असणाऱ्या ह्या घागरी आहे त्याला अग्नी लावल्या जातो आणि ती पेटलेली घागर त्या भक्ताच्या डोक्यावर उचलून दिल्या जाते. आणि हा 100 मीटरचा जो परिघ आहे या मंदिराला त्या दैवताला फेऱ्या मारल्या जातात. जोपर्यंत त्या भक्ताची श्रद्धा आहे, शक्ती आहे, तोपर्यंत तो ती फेऱ्या मारीत असतो. आणि ज्या वेळेला त्याची शक्ती संपत येईल, त्याला जेव्हा आदेश मिळेल त्यावेळेला तो ती घागर उतरून ठेवतो. अशा प्रकारे ही परंपरा आलेली आहे. आणि इथं जवळजवळ 70-80 हजार लोकांचा जनसमुदाय जुन्नर, नाशिक, पुणे, ठाणे, नगर, डहाणू अशा लांब लांब परिसरातून सर्व नागरिक येतात. आज जे लोक येतील त्यांचं समजा एखादं काम जर एखादी इच्छा जर त्यांची पुरी व्हायची असेल तर ती आज ती इच्छा या ठिकाणी आज बरेचसे लोक बोलून दाखवतील आणि ते मनामध्ये ठेवतील आणि ती इच्छा वर्षभरामध्ये त्याची पूर्ण झाल्यानंतर याच दिवशी अक्षय तृतीयेच्या नंतर येणारा जो रविवार आहे त्या रविवारी तो त्याचा आज बोललेला कथा जो आहे तो या दैवताला अर्पण करील. आणि तो स्वतः तो डोक्यावर घेत नाही, तो फक्त त्याचा नवस तो पूर्ण करतो. आणि पूर्ण केल्यानंतर ते असणारे एक सांगा, या ठिकाणी हे देवस्थान आहे, हा देव आला कशा पद्धतीने आला, त्याची आख्यायिका काय आहे? त्याची आख्यायिका कशी आहे हे अजून आम्हाला परंपरेनुसार मागच्या पिढीनं आम्हाला कळवलेलं नाही. परंतु इथं जो धनगर समाज जो होता, आजही धनगर समाज आहे, त्या धनगर समाजाच्या दैवताप्रमाणे ती परंपरा इथं त्यांनी राबवलेली आहे. काय ही अहिल्याबाई होळकर आणि रामदास स्वामींच्या काळातली घटना आहे. आणि आजही धनगर लोक कधी जर शेळ्या मेंढ्या चारत आले तर इथं येऊन ते पहिलं दर्शन इथं घेतात आणि त्याची सेवा हा समाज जो आदिवासी समाज आहे आम्ही परंपरेनुसार त्याची सेवा करतो. पिढ्यानपिढ्या चालत आल्याने